जय महाराष्ट्र मित्रांनो. आता काही व्हिडिओ बघत बघत मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये महापौर म्हणून मराठी माणूसच पाहिजे. तर एक गोष्ट बोलायची मला, मराठी म्हणून महापौर फक्त मराठीच महापौर नको आहे, तर मराठी माणसासाठी विचार करणारा व्यक्ती महापौर म्हणून पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यांना माहीत आहे की असा एकच व्यक्ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहणारा. त्याचं मला नाव सांगायची गरज नाही. तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करा आणि प्लस म्हणजे त्या व्यक्तीला साथ द्या. आणि त्या व्यक्तीशिवाय आपलं कोणीही विचार करणार नाही आहे, मराठी माणसाचा विचार कोणीही करणारा नाही आहे दुसरा. मी तुम्हाला आणखी बी सांगतो आहे, आपले मंत्री वगैरे घ्या, सगळे घ्या, मराठीचं येतं. बघितलं आतापर्यंत काय होतं आहे काय नाही होतं आहे. थोडंसं न्यूजकडे लक्ष द्या. स्वतःच्या लेकरांचा, स्वतःच्या बाळांचा, भविष्याचा विचार करा. मुंबईमध्ये त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे नाही टिकवायचं ते तुम्ही बघा. आज तुम्ही बघताय प्रत्येक धंदे, वडापावचा बिझनेस म्हणा, कोणत्या गोष्टीचा, पाणीपुरी विनपुरी, ह्या सगळ्या गोष्टींचं बघा, परप्रांतीयांचेच आहेत. मराठी माणूस तुम्हाला 10% दिसेल फक्त. कारण कसं आहे माहिती का, ते लोक आले की त्यांना सपोर्ट करणारे आहेतच त्यांचेच लोक इथे. पण मराठी माणसाने काय करायला लागलं की इथं 10 जण आडवे येणारेच पहिले येतात. त्यामुळे महापौर म्हणून हा मराठी माणूस नाही तर मराठीसाठी विचार करणारा, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी विचार करणाराच पाहिजे आपल्याला. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. वेळ गेलेला नाही आहे. थोडासा विचार करा. स्वतःच्या दिनचर्यामधून, स्वतःच्या जॉब करताय त्या सगळ्या गोष्टीमधून थोडंसं बाहेर पडा. न्यूजकडे लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये काय घडतं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या सगळे. आणि त्या गोष्टीचा ठामपणे निर्णय घ्या. आपल्याला कोण पाहिजे. जय महाराष्ट्र.